नमस्कार मंडळी, आपण शिकणार आहोत 6 ते 6 थेंब्यांची सुंदर अशी कलरफुल रांगोळी। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। हे बघा 2 थेंबांना आपल्याला असं रेष भिडून घ्यायची। अजून इकडेही 2 थेंबांना रेष भिडवून चौकोन आकार तयार करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने। हे बघा 6 ते 6 डॉट काढून घेतले मीनी आणि नंतर त्याच्यामध्ये 2-2 थेंब असे मी रेषा भिडवते बघा आणि चौकोन आकार तयार करते। खूपच इझिली आणि खूपच सुंदर रांगोळी, तुम्हालाही आवडेल। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। सोप्यात सोपी रांगोळी आहे। हे बघा त्याच्यात आपण कलर भरून घेणार आहे, ब्लू कलर। अशा पद्धतीने खूपच इझिली तुम्हीही काढू शकाल अशी रांगोळी आहे। कलरफुल रांगोळी आहे आणि कलर कॉम्बिनेशन ही दाखवला आहे मी आणि विरुद्ध कलर ही दाखवला आहे। आणि कलर कसा भरायचा आहे बघा कळेने। अशा पद्धतीने आपण कलर भरू शकतो म्हणजे मध्ये बाहेर असा कलर पडत नाही आणि इझिली तुम्हीही काढू शकाल अशी रांगोळी आहे। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास मी सोप्यात सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आणते, बेसिक पद्धतीने। हे बघा अशा पद्धतीने आपण कलर भरून घेणार आहे। खूपच अशी सुंदर कलरफुल रांगोळी आपली तयार होईल। हे बघा मधून आपण क्रॉस रेषा मारून घेऊया अशा पद्धतीने। हे बघा एक एक डॉट बाहेर आहे त्याला आपण क्रॉस मारून घ्यायचे, प्लसचं चिन्ह। अशा पद्धतीने इथं फ्लावर काढणार आहे, पानं काढून घेऊया छोटे छोटे अशा पद्धतीने। हे बघा छोटे छोटे आपल्याला पानं काढून घ्यायचे। इझिली तुम्हालाही येईल अशी रांगोळी आहे। भरपूर मी शिकवण्याचे व्हिडिओ आणते, नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि JL रंगोलीवर माझे भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहे। डॉट कसे पाडायचे, चुटकी कशी धरायची, 4 बोटाने डबल रेषा रांगोळी कशी पाडायची व एका बोटाने फुलं सुंदर सुंदर कसे तयार करायचे, असे भरपूर शिकवण्याचे माझे व्हिडिओ आहे। नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा, माझे युजफुल व्हिडिओ असतात। मध्ये बघा आपण लाल कलर टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने रेषा बघू शकता तुम्ही। इंस्टाग्रामवर भी माझी ID आहे JL रंगोली, नक्की ट्राय करा। भरपूर मी शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे म्हणून सबस्क्राईब करून ठेवा। आणि जे गोल आहे ना आजूबाजू त्याला असं बोटाने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। पहिले मी थेंब टाकले तेव्हा जाड थेंब टाकले होते म्हणून हा गोल आकार आला। त्याच्यामध्येही आपण चुटकीने लाल कलर टाकूया, छोटे छोटे थेंब। हे बघा हे राहिलं होतं आपलं, यालाही पूर्ण करूया सेम त्या पद्धतीने। हे बघा अशा पद्धतीने आपण गोल करून घेणार आहे। बाहेर ज्या रेषा आहे त्याला आपल्याला गोल भिडवून घेणार आहे अशा पद्धतीने। इथेही आपण गोल करून घेणार आहे हळूहळू व्यवस्थित। हे बघा अशा पद्धतीने त्याच्यात आपण हिरवा कलर टाकून घेऊया। कलर कसा भरायचा तेही बघा, मी कडेने व्यवस्थित कलर भरते तेही शिकवते आणि कलर कॉम्बिनेशनही शिकवते, विरुद्ध कलर कुठला टाकायचा। हे बघा अशा पद्धतीने आपण विरुद्ध कलर टाकणार आहोत। खूपच सुंदर रांगोळी आहे, पूर्ण व्हिडिओ बघा। खूपच शुभ असते ही रांगोळी, तुम्ही काढू शकता दिवाळीला
दसऱ्याला, सणावाराला किंवा शुभ दिवशी शुभात शुभ रांगोळी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही, एकदा तरी काढा ही रांगोळी. कलरफुल आणि सुंदर दिसणारी रांगोळी आहे, आकर्षक दिसणारी रांगोळी आपली. हे बघा, मुठीने मी डॉट टाकून घेणार आहे ऑरेंज कलरचा. अशा पद्धतीने हाही व्हिडिओ मुठीने डॉट कसा टाकायचा, इझिली सर्वात इझी पद्धत आहे मुठीने डॉट टाकायचा. आणि बोटाने मी गोल करून घेणार आहे, म्हणजे विरुद्ध कलर आपल्याला टाकता येईल. त्याच्यामध्ये मी पिवळा कलर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. नंतर आपल्याला थोड्या रेषा ओढून क्रॉसमध्ये असं करून घ्यायचे डिझाईन. हे बघा अशा पद्धतीने. आणि छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला चुटकीने. नंतर पुढे मोठा डॉट टाकून घ्यायचा आहे. हे बघा, बोटाने आपल्याला असं पंच करून घ्यायचे, म्हणजे सुंदर असा आकार येतो. इथं ही सेम पद्धतीने तसंच आपण करून घेणार आहे. आजूबाजू बाहेर काढायचे आणि मधलं एका साईडला अशी रेष ओढून घ्यायची आणि छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. पुढे मोठा डॉट टाकून घ्यायचा आहे आपल्याला. मी बेसिक पद्धतीने तुम्हाला शिकवते, नक्की तुम्ही पण ट्राय करा, नक्की येईल तुम्हाला बी. बोटाने आपल्याला अजून पंच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथंही आपण गोल करून घेणार आहे अशा पद्धतीने. ज्या रेषा आहेत त्याला असं गोल करत जायचं आहे आपल्याला. सेम त्या पद्धतीने आपण कलर भरून घेणार आहे. कलर कसा भरता तेही शिकू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये. हे बघा, मुठीने डॉट टाकून घेते इथेही. तसंच आपल्याला बोटाने गोल करून पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे मुठीने. मुठीने नक्की ट्राय करा, डॉट खूप सुंदर पडतात. हे बघा, अशा रेषा ओढून सेम त्या पद्धतीने आपल्याला डिझाईन करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे. नंतर आपल्याला डार्क करायची ती रेष. मी जशी करून घेतली तशी डार्क करून घ्यायची आपल्याला गोल रेष. जी डिझाईन पाडली मी ती.
हे बघा सेम त्या पद्धतीने डॉट टाकून पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला। बोटाने पंच करून घ्यायचे बघा। मध्ये आपल्याला 4 डॉट आहे ना त्याच्यामध्ये पानं काढून घ्यायचे। असं फ्लावर तयार करायचे 4 पानांचं, बघू शकता। मध्ये 4 डॉट टाकून घेणार आहेत आपण लाल कलरचे आणि बोटाने गोल करून घेणार आहेत। नंतर आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे। नंतर खाली हिरवा, पानांमध्ये हिरवा कलर टाकूया आपण। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत। तेव्हा मध्ये ही गोल करून घ्यायचं आहे आपल्याला डॉट टाकून आणि विरुद्ध कलर टाकायचे आणि व्हाईट 3-3 डॉट टाकून घ्यायचे। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल। ज्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद।